ओळखीला हरी हा ओळखीला हरी दोनदा आलाय. बऱ्याच वेळा ओळख आली हरिनाथ महाराजांची हरिपाठामध्ये. एका जनार्दनी ओळखीले, ओळखून साठवला, ओळखून धन्य झाला. चित्त लक्षात घेतलं की आपण लक्षात घेतलं. आता इथे पुढे जायचं. आता चौथं कारण कोण आहे? मनबुद्धी, अहंकार, चित्तान. हा अहंकार आला ना, हा अहंकार आला ना. अहंकार कोणाचा आहे? आता मेळ लागला तुम्हाला. अहंकार कोणाचा आहे? लिहिलेलं बघा ना. असं काय तुम्ही अंदाजाने आकाशाच्या सत्वगुणाचं अंतःकरण आहे, स्फुरण आहे. आता अहंकार कोणाचा आहे ते सांगा. जड आहे ना तो. पृथ्वीच्या सत्वगुणाचा परिणाम अहंकार आहे. कार्य काय त्याचं? संबंध धारण करणं. धारणा शक्ती आहे, धारण करत ते लगेच याला व्यापते. अहम अहम आकार अहंकार. आणि मग माऊली सांगते विचारून अहंकार सांगिजे, मग अस्तीच वस्तू होईजे, आपली स्वस्ती सहजे आपण केली दुसरी. विचारून अहम आकार सांड. अहमनी जो आकार धारण केलेला आहे तो सांड. का? तो आकार सांडला की निराकार लक्षात येईल. आकार जोपर्यंत धरतोय मग तो कशाचा बी असू दे, देवतेचा बी असू दे, मूर्तीचा बी असू दे, अजून स्वर्ग वैकुंठ कैलास कोणाचा बी आकार असू दे, तो सांड. विचारून अहंकार सांडीजे आणि मग असतीच वस्तू होईजे. असलेली वस्तू होशी, असलेली वस्तू कळेल तुला निराकार. हा शिवोहम चिदानंद रूप. हा शिवोहम शिव. काय असलेली वस्तू? तो मी आहे, ते माझं स्वरूप आहे. चिदानंद रूप हा शिवोहम शिवोहम. मग अस्तीच होईजे, अस्तीच वस्तू होईजे, आपली स्व अस्ती सहजे आपण केली. युक्तीच्या ओव्या आहेत लक्षात येतो. विचारून तैसे विचारिता निरसले, प्रपंच सहजे सांडवले, तत्वता तत्वले ज्ञानी अशी. अर्जुना तू हे नेनशी जरी तत्वता विचारीशी, तू वदित नव्हेशी हे वद्य नव्हते. विचाराच्या मौलीच्या जर पाहिजे विचार कर, चांगला विचार. आणि विचार करून बाबांचं नेहमी ते वाक्य चांगला विचार केला. वाक्य चांगला हा विचार आहे. बाजूला निघायचं याच्यातनं. ह्याच्यात गुंतवडा झालाय, नसताना ह्याच्यात अडकलो. हे माझं नाही आणि हे मी नाही. आता इथे आपल्या लक्षात येत आहे चिंतन करता करता. मग अहम काय करत असतो? नेहमी कशाचा तरी आकार धरत असतो. कशाचा आकार धरतो अहम? आता लाईन आलेली मागून ज्याचं चिंतन केलं. बरोबर. हा ज्याचा जो संकल्प उठला, ज्या संकल्पाचा निश्चय झाला, ज्या संकल्पाचा ध्यास आहे त्याचा अहम आकार धरत असतो. आता तुमचे किती आकार बदलले सकाळपासून? कशाचा आकार धरलेला आहे? सतत चालू आहे. कारण संकल्प बदलला, निश्चय बदलला, ध्यास बदलला आणि आकार बदलला. अत्यंत क्षणाक्षणाला होतोय. आत्म्यात घडामोड चालू आहे. मांडायचं, सांगायचं, उगलायचं, अमुक तमुक सतत अनंत विचार, अनंत तरंग उमटतात. आणि त्या तरंगाप्रमाणे बुद्धी कशाचा तरी निश्चय करते, कशाचा तरी विचार आहे आणि कशाचा तरी आकार धरून चालू आहे. एका तासा माझी कोटी वेळा होती जाती दृष्टी तोची पाहे. सृष्टीचा वेग सांगताना ते प्रमाण किती वेळा बदल आहे. आता सृष्टी बदलते का हे बदलते? सृष्टी म्हणजे आपली कल्पना. हे काय? हे किती वेळा बदलतंय? हे किती वेळा बदलतंय? एका तासात. एका तासामध्ये कोटी वेळा सृष्टी. तुमचा देह किती वेळा बदलतो एका तासात? कोटी वेळा. टोपी किती वेळा बदलते एका तासात? लक्ष द्या. आमचे केस किती वेळा बदलतात एका तासात? आमचं नाक, डोळे, हे दबड हे किती वेळा बदलते एका तासात? आमचं मन, चित्त, अहंकार, बुद्धी किती वेळा बदलते एका तासात? कोटी वेळा बदल आहे. एवढा वेग आहे. अति वेगवान वस्तू स्थिर वाटत असते. विमान 1000, 3000, 4000 किलोमीटर ताशी चाललेलं आहे, पण बघितलं कसं वाटतं? स्थिर उभा राहिले. पंखा एकदम फास्ट केला की स्थिर वाटत. अति वेगवान स्थिर वाटते. वृत्ती अति वेगवान झाली की माणूस बेशुद्ध पडतो. बेशुद्ध पडण्याचं काय कारण आहे? वृत्ती अत्यंत वेगवान होती. वेग आला की बेशुद्ध पडतो. वृत्ती स्थूल देहापासून वेगळी झाली की मरण होत. वृत्ती
वृत्ती लीन झाली कारणामध्ये की झोप येते, आणि वृत्ती जागी झाली की जागृतीमध्ये कार्य करायला. वृत्तीचे प्रकार अवस्थेनुरूप बदल. वृत्ती ज्ञानात लीन झाली की समाधी, वृत्ती अज्ञानात लीन झाली की सुषुप्ती, वृत्ती वेगवान झाली की बेशुद्ध पडतो, आणि वृत्तीनं हे सोडलं की मरण होत. मरण, मूर्छा, बेशुद्ध, मरण, मूर्छा, समाधी आणि सुषुप्ती. चारी भूमिकेत वृत्तीचं काय काय बदल होतो ते लक्षात घ्यायचं. काय सांगू काय? आज झोप येते. झोपेचं कारण कुठे गेलं ताई? ताई झोप काय प्रश्न येते? विचारला तर का? मला झोप काय येते? मला झोप काय येते? लीन होते ती वृत्ती. का बरं लीन होते? पाप आहे ते. महाराजांनी सांगितलं ना, पापामुळे झोप येते म्हणून. बरोबर आहे. हा. बस ठीक. बस अजून काय पाहिजे? ज्ञान, समाधी लागते. ज्ञानात लीन झाली की समाधी लागते. आपल्या अवस्थेत सुद्धा ज्ञानात लीन होते बरं का. हा, पण ते फार कमी कालावधी आहे तिचा. एक क्षण, दोन क्षण. त्याच्यानंतर वेगवान झाली की बेशुद्ध होते, बेशुद्ध पडतो, आणि वृत्तीनं स्थूल देहाला सोडलं की मरण होत. मरण. तो विषय झाला, मरतो. मरतो. हा. हा, अहंकाराचं कार्य काय? धारण करणं, धारण करणं, हा, पकडून ठेवणं. जो संकल्प केलाय, ज्याचा निश्चय झालाय आणि ज्याचं ध्यान चालू आहे, त्याला धरून ठेवणं. जर संकल्प असेल मी आत्मा ब्रह्म आहे, या निश्चयाला धरून ठेवलं तर हे किती उपयोगी आहे. बाबा मी आत्मा ब्रह्म आहे, बस. बुद्धी निश्चयी आत्मज्ञान, निश्चयाचे बळ तुका म्हणे, बस. निश्चयच कमी पडतोय, दुसरं काही नाही. कळालंय आम्हाला मी आत्मा ब्रह्म आहे, मी स्वयंप्रकाश सच्चिदानंद साक्षी आहे, हा चिदानंद रूप हा शिवम शिव. कळालंय, पण निश्चय होईना. निश्चय, निश्चय परोक्ष, अपरोक्ष, अदृढ आणि दृढ. दृढच निश्चय म्हणायचं, नाही तर निश्चय ढळतो ना. आता कसं होतं, आपला आता निश्चय होतोय आणि थोड्या वेळ काय दुसरं आलं की त्याचा निश्चय झाला, हा गेला. प्रॉब्लेम आपला काय, आपल्याला दुसऱ्याला येऊन पडतंय, दुसरा कचरा येतोय आपल्याकडे. आता निश्चय केला इथे महाराजांनी, अनुग्रह दिला, प्रबोध दिला आणि अवस्था झाली, तेवढ्या पुरता निश्चय होतो मी आत्मा ब्रह्म आहे. आणि थोड्या वेळ बाहेर गेला की पोहे आले खायला, थोड्या वेळ बाहेर गेला की चहा आला, थोड्या वेळ बाहेर गेला कीर्तन सुरू झालं, थोड्या वेळ बाहेर गेला की अजून काय झालं. याच्यात निश्चय झाकला जातो, पडद्यावर पडदे पडद्यावर पडदे पडत राहतात आणि ते दबलं जाते. काय पुन्हा महाराज भेटले की पुन्हा सुरू होत. हा तेवढ्या पुरतं झालं, महाराज गेले की पुन्हा सुरू झालं. निश्चयावर आवरण येत राहतात, पटापट पटापट, लगेच लगेच, दोन 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 मिनिटात पटापट. इथे बसल्या बसल्या किती आवरण आले असतील कळत नाही आपल्याला. बसल्या बसल्या आवरण चढतात. ऐकायला एक वस्तू, ऐकायचं निश्चय, बसला कीर्तन ऐकायचं, आणि किती आवरण आली त्याच्यावरून गेला कुठे. कीर्तनकार बी जातो, ऐकणारा जातो, तो जातो, पण कीर्तनकार बी जातो कीर्तन करता करता. तो म्हणतो काय काय सांगत होतो. आता आता आपण सगळे वाहन जातो ना, काय सांगत होतो, आलं ना आवरण त्याच्यामध्ये, गेलं ना, धरलेलं होतं ते. असे निश्चय ढळत राहतात आपले. तुकोबा काय भंडाऱ्यावर कशाला जात होते, 20 वर्षाची तपश्चर्या, सकाळी पहाटे 3:30 निश्चयासाठी. कळायची गोष्ट कळाली होती, 1 मिनिटात श्री गुरुच्या मुखातून कळाली होती. तू देह नाही, देह तुझा नाही, तू आत्मा ब्रह्म आहेस. कळायला वेळ लागत नाही, पण निश्चय करायला 20 वर्ष तपश्चर्या करा. साधूनी का साधना केली, त्यांना गरज नव्हती. बोला बाबा. यासाठी वनांतरा जातो सांडोनिया घरा. हा, वनांतर, एकांतावर बहुप्रीती होईल निष्काम. हा, निष्काम, बरोबर. त्याच्याकरता जातो, देवाच्या प्राप्ती करता नाही. देव प्राप्त आहे, प्राप्तीचा निश्चय होईना, त्याला प्राप्ताचा निश्चय होईना, निश्चय कमी पडतोय. आणि निश्चय कमी पडायला आम्ही वाढवलेले उद्योग आहे, आणि वाढवतच चाललोय. त्याला खंडच नाही. जेवढे तुम्ही वाढवाल ना, तेवढा निश्चय दूर गेला, निश्चयापासून ढळत चालला. ते पारमार्थिक असू ना, ते संसारिक असू, जेवढे तुम्ही वाढवत जाल ना, तेवढा पडत जाईल. महात्म्याने उगीच नव्हता विरोध केला, हे वाढवू नका, तुम्हाला दिले ते करा आणि मोकळे व्हा, चला सुटून जा, उगीच खेळत बसू नका. हे काय, ज्याचे त्याचे सामर्थ्य असतं, जो तो करत असतो, कुठल्या कार्याबद्दल निषेध नाही. त्याचं प्रारब्धाचं पण त्याच्या भागात, त्याच्या प्रारब्धामध्ये ते व्यवस्था असते, त्याचं कार्य होणार असतं त्यांच्या हातात, ते होत राहतं. मला त्याविषयी तिकडे जायचं नाही, आता विषयी नाही मला. आता विषय आहे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. मग निश्चय जो ढळण्याचं कारण आहे, दुसरा निश्चय येतो, दुसरं अहंकार आकार धारण करतो, दुसरा चित्त ध्यास घेतं, दुसरा निश्चय आणि दुसरा संकल्प. आणि संकल्प किती एका वेळेस किती उठतात, तरी 1 कोटी सांगितले, कोट्यावधी. ती गणना नाही करू शकत. बसल्या बसल्या अनंत विचाराचे तरंग उमटत असतात, आणि त्यातली बुद्धी
नाना बुद्धीचे तरंग नाना बुद्धीचे क्षण तरंग. क्षणा पालटे तिरंग धरू जाता संगत होतो होतो बादल. बरोबर. चल अहंकार. अहंकाराचं कार्य काय? धारण करणं. बरोबर. अहंकाराची देवता पृथ्वी. रुद्र. नाही, रुद्र. पृथ्वी ही त्याच्या काय म्हणतो ना, उत्पत्ती तिथून आली. अहंकाराची उत्पत्ती. देवता. अहंकाराचे- देवता. हम्म. अहंकाराची देवता देवता रुद्र. कोणती? देवता रुद्र. मुलांपैकी कोणीतरी सांगा की नाही? बाबा सांगताय. लिहिलेलं कुठे काही? घाबरून जायचं नाही, घाबरायचं नाही. हे पहा, लक्षात ठेवा. असं होणार आहे, पहिली वेळ आहे, लक्षात राहणार. पुन्हा पाहायचं, झोपते वेळी जरा बघून घ्यायचं काय आहे बाबा ते. हे पहा, हे श्रवण झालं. श्रवणाने नुसत्या भागात नाही, त्याचं मनन व्हावं लागतं. कुठलीही गोष्ट मननाने लक्षात येते. ग्रहपाठ करावा कुठलीही लागतो. गोष्ट निधिध्यासनाने निश्चित होते त्याची. वर्गपाठ झाला की ग्रहपाठ हा, करावा लागतो. आपल्याला शाळेतली सिस्टम माहिती आहे ना. सरांनी शिकवलं, कुठे लक्षात राहते तेव्हा. आता इथे जे सगळे तुम्हाला पाठ दिले, कुठे लक्षात राहते? जर घरी जाऊन काही केलं तर लक्षात राहते, नाही तर पुढच्या वर्षी पुन्हा कोराच्या कोरा इथे येऊन येणार. पुन्हा ही महाराज मंडळी शिकवायला लागतील, पुन्हा अबाकडे सुरू होईल. असं नाही. मननाची भूमिका, 4 भूमिका जे दिलेल्या आहेत: श्रवण, मनन, निधिध्यासन आणि शेवटी तत्व पदार्थ शोधन. त्या भूमिका आपण पार पाडल्या पाहिजेत. बरोबर. मग वही पेन घेऊन बसतो, त्याचं कारण आहे. 4 झाले का? 4 पैकी तुम्ही आता कोणते आहात याच्यात? मन आहात का, बुद्धी आहात का, चित्त आहात का, अहंकार आहात? नाही, त्याच्यापासून वेगळे आहोत. ते तुम्ही नाही. नाही. बरं, पृथ्वी, पाणी, आप, तेज यापैकी काही तुम्ही आहे का? काहीच नाही. मग तुम्ही आहात कोण? चिदानंद रूप हा शिव. एक आत्मषटक मुक्त करेल, एक आत्मषटकातला एक श्लोक मुक्त करेल, हा एक वाक्य मुक्त करेल. चिदानंद रूप हा शिवहम शिवहम. फार नाही लागत, थोडे आहे, थोडे आहे. बरोबर. पॉइंट टू पॉइंट जर गेला ना, एकावर काम भागून जाईल. आता काय राहिले त्याच्यात, त्या श्लोकात अजून? नच योम भूमी न ते योम. मधलं काय तर राहिले ना, मन बुद्धी अहंकार चित्तानि नाहं. नच प्रजीवी. हा, हे काय गबळायचं? श्रोत्र, जिव्हा, नेत्र, घ्राण, ज्ञानेंद्रिय. श्रोत्र, हे काय आहे? ज्ञानेंद्रिय. ज्ञानेंद्रिय कोणाला म्हणायचं? ज्याच्यापासून आपल्याला ज्ञान होतं. ज्ञान होतं म्हणून ज्ञानेंद्रिय. त्या इंद्रियापासून आपल्याला ज्ञान होतं. बरोबर आहे की नाही? हा. मग पहिलं जे कुठलं दिले त्याच्यामध्ये? श्रोत्रे. हा, श्रोत्र म्हणजे कान. आता शास्त्रीय शब्द थोडं लक्षात ठेवायचे. कान म्हटलं तरी काय हरकत नाही, पण आता त्याच्यात लिहिले आले श्लोकात म्हणून लक्षात ठेवायचे. शब्द वेगळे आपल्याला शास्त्रीय लक्षात राहायचं चांगलं आहे. नाही लक्षात राहिलं तरी काही हरकत नाही, शब्दाने काही आणणार नाही. कान म्हटला, डोळा म्हटला, जीभ म्हटला, त्वचा म्हटला, नाक म्हटला, काही हरकत नाही. शेबूड शिकरतात तर नाक लक्षात राहील की नाही? खाताना तर जीभ लक्षात येईल की नाही? गरम झालं तर त्वचा लक्षात येईल की नाही? रूप पाहताना डोळा लक्षात येईल की नाही? हा शब्द ऐकताना कान लक्षात येईल की नाही? बस झालं. लक्षात ठेवायची गरज नाही, सगळे व्यवहार त्याच्या माध्यमातून आहे. हे फार सोपं आहे. हे इकडे लक्ष जात नाही आपलं. डोळा कुठून आलाय, डोळा कोणाचा आहे, हे कळायला पाहिजे बरं का आपल्याला. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. तेजाच्या रजोगुण. सत्व रज मिश्रित, सत्व रज मिश्रित गुणांचा डोळा आहे. इंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय पूर्ण सत्व गुणाची नाही. हा, किंवा त्याला असंही म्हणता येतं की पंचमहाभूतांच्या एकत्रित सत्वरज गुणाचा परिणाम पंच ज्ञानेंद्रिय, असं जरी म्हटलं तरी पण चालून जातं. काही शास्त्रामध्ये तसाही उल्लेख आलेला आहे. आणि वेगवेगळे घ्यायचं म्हटलं तर असं जातं. आपण एका फटक्यात जर गेलो, समजा पंचमहाभूत जे आहेत त्याच्या एकत्रित सत्वरज मिश्रित सत्वरज गुणाचा परिणाम म्हणजे आपली पंचज्ञानेंद्रिय, म्हणजे आपलं काम झालं एका थोडक्यामध्ये. सगळ्यांचं वेगवेगळं पाहत बसण्याचे पाहिजे असेल तर ते पण बुद्धीन मी निवांतपणे, तर वेळेचं बंधन आहेच आपल्याला. चालतो. डोळा इकडून आला, आपल्या सगळीच पंचज्ञानेंद्रिय तिकडून आली. डोळ्याची देवता कोणती? सूर्य. कोणती देवता? बाबांनी सांगितल्यानंतर तुम्ही सांगा. ठीक आहे, बाबा सांगताय. कोणती देवता? सूर्य. हा, सूर्य देवता नसेल तर, सूर्य देवतेचा अनुग्रह नसेल तर दिसणार नाही. आणि डोळ्याचं कार्य काय? पाहणं. बरोबर आहे. आदिभूत, आदियज्ञ आणि आदिदैव. आदिभूत काय आहे? डोळा आहे. हो. आदिदैव काय आहे? सूर्य आहे. हा, आणि आदियज्ञ पाहणं. पाहणं. बरोबर की नाही?
मग सूर्याला तुम्ही जाणताय, डोळ्याला तुम्ही जाणताय आणि डोळ्याच्या पाहण्याला तुम्ही जाणताय. हा, पहा आता हे काय आहे? रूप आहे, बरोबर की नाही? या रूपाला डोळा पाहतोय, बरोबर? या रूपाला डोळा पाहतोय. हे रूप आहे, रूपाला डोळा पाहतोय. हे रूप डोळ्याद्वारे, प्राणाद्वारे मनाकडे जाते, मनातून बुद्धीकडे जाते, बुद्धीकडून बुद्धीमध्ये निश्चय होतोय. म्हणजे रूप डोळ्याद्वारे, प्राणाद्वारे, मनाद्वारे, बुद्धीद्वारे माझ्यापर्यंत पोहोचतोय. हा, मग यातलं कोण कोणाला कळालं तेवढं मला सांगा. रूप रूपाला कळालं का? डोळा डोळ्याने रूप कळालं का? डोळा डोळ्याला कळाला का? डोळ्याला प्राण कळाला, प्राणाने डोळा कळाला का? प्राणाने मन कळालं का? मनाने बुद्धी कळाली का? बुद्धीने मन कळालं का? बुद्धीने प्राण कळाला? याच्यातलं कोण कोणाला जाणतंय, कोण कोणाला कळतंय, कोणामुळे कोणाला कळतंय? तुमचं आता समोर मी काय सांगितलं, हे ग्रंथ आहे. हा ग्रंथ तुमच्या डोळ्याने पाहिला. हा, ते रूप घेऊन डोळा आतमध्ये प्राणाद्वारे जातो बरं का? त्याला ते जाण्यासाठी ते वाहन आहेत, त्याची वाहन आहेत ते. प्राणाचा विषय तेव्हा घेऊ आपण, बरोबर? वाहन आहेत. प्राणाद्वारे पहिल्यांदा मनात जातो, बरोबर आहे की नाही? मनात त्याचं प्रकटीकरण होतं, बुद्धीद्वारे बुद्धीच्या ठिकाणी निश्चय होतो. मग ही जी सगळी सामुग्री आता आपण पाहिली, अहंकाराने आकार धारण केला, तो बाहेर धारण करून आतमध्ये घेऊन गेला. मग ह्याच्यातलं हे रूप, हे डोळा, हे कोण कोणाला कळालं? ह्याच्यातलं कोण जाणता आहे? कोणाला काय कळतंय याच्यातलं? दुसऱ्यालाही जाणत नाही ते आणि स्वतःलाही स्वतःला जड नाही. आहे. या सगळ्यांना मी जाण. सगळे रूपाला रूप जाणत नाही. हा, डोळा रूपाला जाणत नाही. पहा आता बरं का, डोळा लक्ष जाणत द्या. असतात तर चित्रात त्या डोळ्याला दिसायला पाहिजे, मूर्तीच्या डोळा डोळ्याला. रूपाला जाणत नाही. हा, डोळ्याला प्राण जाणत नाही, प्राणाला मन जाणत नाही, मनाला बुद्धी जाणत नाही. पण जाणणार आहे तरी कोण? वेगळा. सगळ्यांना जाणणारा मी आहे. तो बसलाय, तो जाणणार आहे. मी जाणतो सगळ्यांना. काल आपला विषय झाला. हो, बुद्धी, मन, प्राण, डोळा, रूप कोणच कोणाला जाणत नाही. हे सगळे जड आहेत आणि ह्या सगळ्यांना मी जाणतो. आणि हे जाणत नाही हे सुद्धा कोण जाणतं? मीच जाणतो. आणि मी जाणतो हे सुद्धा कोण जाणतं? मीच जाणतो. केव्हा बी, कधी बी, कुठे बी तुमचं जाणणं अविरत आहे, तुमचं कळणं अविरत आहे, तुमचं पाहणं अविरत आहे. हे जड आहे. मग यातलं तुम्ही कोण आहात? रूप आहात का? डोळा आहात का? प्राण आहे का? मन आहे का? बुद्धी आहे का? अहंकार आहे का? चित्त आहे? कोण आहात तुम्ही? हे तुमचे नाही ना, हे तुम्ही नाही, हे मी नाही ना, हे माझं नाही. निश्चय होईल का? लक्ष द्या, हे कळून निश्चय झाला पाहिजे. असा हे कळालं, हे मी नाही. तर ह्याच्यातलं काही जरी, हे सगळे जरी गेले तर मी आहेच. डोळा गेला तरी जमतोय, है की नाही? रूप गेलं तरी जमतोय, रूप आता गेलं तर जमतोय. डोळा गेल्यानंतर दिसायचं बंद होईल का कळणं बंद होईल? दिसायचं. आंधळ्याला कळतं की नाही? कळतं. आंधळा विचारतो मला बायको करायची पण चांगली बघून करायची. आता त्याला कशी बघून करायची? त्याला डोळे नाही तर ते मध्ये बघून करायचे. गंमत आहे त्याची, खरी घडलेली गोष्ट. आंधळ्याला बाकी सगळं जमत असतं, फक्त दृष्टी नसते, रूप दिसत नाही त्याला. पण बाकी सगळे सेन्सिटिव्ह आहे त्याच्या. सगळं मुलं बाळा सगळी होतात, सगळं काम त्याचं क्लिअर होऊन जातं. ह्या कोणाशिवाय सुद्धा तुम्ही आहात आणि तुमच्याशिवाय हे आहे. बरोबर का? तुमच्याशिवाय हे आहेत का? नाही. तुम्ही नाही तर हे नाही. हे सगळे तुमच्यावर आहेत, तुमच्या सत्तेवर आहेत. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले. जो जगाते चाळीता, हा सत्ता तुमची. आपल्या सत्तेचं लक्ष द्या. पण मग तुम्हाला कळतंय ना, मग डोळा नाही असला तरी चालेल, प्राण नसला तरी चालेल, मन नसलं तरी चालेल, बुद्धी नसली तरी चालेल. मग जर कळेल का तुम्हाला? प्रकृतीशिवाय कार्य घडत नाही. हे कळण्याची सामुग्री आहे. डोळ्याद्वारे, प्राणाद्वारे, मनामध्ये, बुद्धीद्वारे मला कळतं. मन नसेल तर कळणार नाही, बुद्धी नसेल तर कळणार नाही, रूप नसेल तर कळणार नाही, डोळा नसेल तर कळणार नाही. डोळा नसेल तर कसं कळेल रूप?
नाही कळणार. आणि रूपच नाही, डोळ्याला सांगितलं बघ आता रूप, आता काय पाहावं ते नाही जमणार. आणि डोळा रूप आहे, प्राणाचा पत्ता नाही तरी नाही जमणार. प्राण डोळा रूप आहे, मनाचा पत्ता नाही तरी नाही जमणार. हे सगळे आहे तर बुद्धीच नाही, मंद आहे. तेवढे काय आहे काय माहित, काहीतरी दिसतंय ते सोडून. हे सगळे आहेत, अहंकार नाही, आकार धारण करायला नाही, तो वृत्ती नाही तरी नाही जमणार. ही सगळी सामुग्री दिली ईश्वराने आम्हाला. या सामुग्रीद्वारे जाणणारा मीच आहे. सामुग्री सगळी जड आहे असं मी लक्षात घेऊ शकतो. पहा, रूप हे रूप हातात धरलेला हात, या हातात रूपाला आणि हाताला पाहणारा डोळा, ज्ञानेंद्रिय हा विषय, हे कर्मेंद्रिय, हे ज्ञानेंद्रिय, आज पंच प्राणापैकी एक, आज अंतकरण चतुष्टापैकी एक 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 घेतला आपण. यातला कोणच मी नाही, यातल्या कोणालाच कळत नाही, मात्र यांच्याद्वारे कळणारा मी चिदानंद रूप शिवहम शिवहम मी सिद्ध आहे. पंचविषय, पंच कर्मेंद्रिये, पंच ज्ञानेंद्रिये, पंच प्राण आणि अंतकरण पंचक, या सर्वांच्या द्वारा, या सामुग्रीद्वारा मी मला कळतो. मी सर्वांना कळवून घेतो. मी मला जाणतो आणि सर्वांना मी जाणतो. आणि सर्वजण जाणत नाही हे सुद्धा मीच जाणतो आता केव्हाही, असं आपण लक्षात घेऊ शकतो. असा आपण विचार करू शकतो. तेवढी बुद्धी आमच्याकडे आहे, भगवंतानी दिलेली आहे. देवची हो म्हणता ती होती, हा, राम म्हणता रामची होई. राम पहिलाच आहे ना, राम म्हणे ना, रामाला जाणून घे ना. राम व्हायचं का, रामच आहे पहिला. राम म्हणता रामाची होईचे, पदी बैसोनी पदवी घे, पदावनं खाली उतरला, आता तुला काय करावं म्हणे. मी बुद्धिवान आहे बर, मी चांगल्या मनाचा आहे बर, माझं चित्त निर्मळ आहे, मी चित्तवान आहे हो, मी अहंकारवाला, मी प्राणवाला, मी डोळ्यावाला, मी रूपावाला, मी हातावाला, मी पायावाला, अरे सगळं सगळं घेतलं अंगावर सगळं. सारखाच म्हणतो, डोळ्यावाला मी हातवाला, मी पायवाला, मी रूपवाला, मी श्रीमंत, मी गरीब. कशी आवरण पडलीत बघा आपल्यावरती. काय काय आवरण आहे, पहिलं देहाचं आवरण आहे, रूपाचं आवरण आहे. मी रूपवान आहे बाबा बाबा, मी काळा आहे, मी गोरा आहे, पडला आवरण. मी जातीचा आहे बाबा बाबा, कुठे जात सापडतच नाही. असा जे खेळ मांडलाय बाबा, काय हे करावं या मंडळीला. आपली सगळीच राज्य चालवा, आपला विषय नाही, तिकडे जायचं नाही. काय जातीचं स्तोम माझं बाबा, काय अडकून पडलं. नसलेली जात चिटकली त्याला, जातीचा पडदा झाला, नावाचा पडदा झाला. हो, मी नाववाला आहे. देहाचा रूपाचा पडदा पडला, श्रीमंतीचा पडदा पडला, गरिबीचा पडदा पडला. नाम रूप संबंध हो, जाती क्रिया भेद, बरोबर. आकाराची प्रवाद वस्तूशी नाही, पण तो त्याला चिटकून बसणार बाबा. हो, श्रीमंत चिटकला नाही श्रीमंतीला, तो म्हणतो की नाही श्रीमंत. आणि त्याच्यापेक्षा पैसेवाला आला तर गरीब झाला नाही. ज्याच्याकडे 10 रुपये आहेत ना, तो 1 रुपयाचा दिसला त्याच्याकडे 1 रुपयावाला, मी त्याच्यापेक्षा श्रीमंत आहे. आणि तेवढ्याच 100 रुपयावाला बाजूला आला, अरे आपण फारच गरीब. 100 रुपयावाल्याच्या बाजूला 1000 रुपयावाला, त्याच्या नागी लगेच खाली होते. ते संपलं म्हणे, आपलं काय, आपलं चालत नाही. म्हणजे गरिबी आणि श्रीमंती सापेक्षता आहे. निश्चित असा गरीब नाही, निश्चित असा श्रीमंत नाही. त्याच्यापेक्षा थोडं कमी दिसल्याची श्रीमंत वाटते, त्याच्यापेक्षा जास्त दिसला गेला गरीब वाटते. मी गरीब, मी श्रीमंत पडलं, मी सुखी, मी दुःखी, मी पापी, मी पुण्यवान, बापरे, मी जन्मणारा, मी मरणारा, मी करता, ही सगळी आवरण पडली त्याच्यावर. एक प्रकाश पडला बरोबर, ज्ञानाचा प्रकाश पाहेल, मोह अंधकार जाईल, हो गुरुकृपा होईल, पार्थागा आलाच पुढे. मग आपण पेया संहिते ही अशेष ही भूते, हो माझी या स्वरूपे अखंडिते, दे कशी तू दृष्टी बदल पाहायला. मग हे आवरण आपल्याला दूर करता येतील की नाही चिंता नाही. हे आपल्या कल्पनेने पडलेली आवरण आहे, कल्पना आपली पुढे आलेली आहे. त्यांनी अडकून पडला. जात मी नाही, नाव मी नाही. नाव वाढवायचं का नाम वाढवायचं, नामाचा प्रसार करायचा का नावाचा करायचा, नामाचा करायचा. बीज वाढवावे, नाम बीज वाढवावे. नाम नावावर माती टाकल्यानंतर नाम वाढेल का नाव वाढून नाम वाढेल, नाही आपल्या सर्वांच्यासाठी आहे, चिंतनाचा विषय आहे. नाव वाढावं असं वाटतंय का नाम वाढावं असं वाटतंय. उत्तर नको आपल्याला, आपल्याला चिंतन करायचं. आपली उत्तर आपल्याला मिळत गेली पाहिजे. आपले खटके आपल्या ठिकाणी मिटत गेले पाहिजे. नाव वाढावं वाटत का नाम वाढवावं वाटतंय. नावाविषयी अहंकार धारण केलाय का नामाचं धारण केलाय. नावाविषयी नाव नसलं तर जीव जातोय,
कमी जास्त होतोय. काय काय पत्रिकेत पाहताना काय शोधतो आपण? माझं सांगतो कुणी टेन्शन घ्यायचं काय काम. पत्रिका जर दिली महाराजांनी म्हणतो मी काय पाहतो पहिल्यांदा, नाव नसलं तर कसं जायचं हे असे कुठे कार्यक्रम असतात का काय? नाव चुकलं तरी नाव चुकलं तर मग काय खरंच नाही काय? मग नुसतं नाव लिहून चालतंय का त्याला? नाही. बाबा तुमचं पेटेंट शब्द काय? नावाच्या पुढे काय पाहिजे? पप्पू गु. हा पप्पू गु. त्याला गु टाकलाच पाहिजे नावासमोर, त्याशिवाय ते ठिकाणावरच येत नाही. आता म्हणे ठीक आहे, आता महाराज तुमचा कार्यक्रम चांगला आहे बरं का, एकदम मस्त कार्यक्रम आहे. कारण माझ्या नावासमोर पप्पू गु लिहिला, मी माझं नाव लिहिलं, गाव लिहिलं, आता मोठा झाला. नावात मोठा. आता नाव आहे का शाही आहे ती? पागल काय आहे ते? शाही आहे का माती आहे? आता काय करा, माती आहे का पाणी आहे? आता बाहेर जर लक्ष दे, जायला एक चिंतन कर. काय तू आहे का नावात कुठे आहे का? नसलेल्याचा अहंकार धारण करून बसलाय, नसलेल्याचा अहंकार धारण करून बसलेला आहे. नावात स्वतःला पाहायला लागला, रूपात स्वतःला पाहायला लागला, जातीत स्वतःला पाहायला लागला, मान पद प्रतिष्ठेमध्ये स्वतःला पाहायला लागला, लोकांच्या संख्येवरून वाढायला लागला. कसं त्याचं कसं आहे? तू केवढा व्यापक आहे, तू एवढ्या संकोचनी कार्य झाला शिरून का बरं? का संकोच वाटायला लागला एवढं? हे माऊली काय काय भूमिका? हे विश्वची माझे घर आयुष्य मती जयाची स्थिर किंबहुना आचर आपणच झाला नव्हे, तूच आहेस पहिलाच आहे तू चराचरामध्ये. चराचराला व्यापून असलेला तू आहे कायमचा. लक्ष दे फक्त. केवढा मोठा आहेस तू. छोटा समजायला लागला. छोटा समजल्याने बी तू छोटा होत नाही. तू मोठाच आहेस, व्यापकच आहे तू. जसा आहे तसा फक्त समजून घे. लक्ष दे. कशाला तरी माझं म्हणून बसू नको. कशा एवढा तरी होऊ नको. नावा एवढा होऊ नको. देहा एवढा होऊ नको. घरा एवढा होऊ नको. पैसा एवढा होऊ नको. नात्या गोत्या एवढा होऊ नको. 4 माणसांच्या त्या घोळक्या एवढा होऊ नको. अरे तू विश्वव्यापक आहेस. काय भूमिका आहे आमची? केवढं व्यापकत्व आहे आमचं. पण काय करावं? कल्पना झाली मी एवढा आहे, मी एवढा. आणि छोटा समज एवढा मोठा व्हायचा प्रयत्न करतो. आहे कसा? व्यापक आहे. समजायला लागला छोटा, आणि छोटा असल्यामुळे मोठं व्हावं असं वाटतं. तुकोबारा काय सांगतात? तुका म्हणे जाण व्हावे लहानाहुनी लहान. आमची लहान होण्यासाठी धडपड आहे का मोठं होण्यासाठी धडपड आहे? सांगू नका. हे सांगायची गोष्टी नाहीत. अंदर की बात आहे. आपल्याला चटका बसत गेला पाहिजे. आपल्या गाठी सुटत गेल्या पाहिजे. बाहेरचा खेळ मिटे ना, आणि आतला कधी मिटायचा? तो आत बघेनच ना. मन बुद्धी अहंकार हे आत आहे का बाहेर आहे? याला घेऊन बाहेर पडलाय तो. याला घेऊन बाहेर सुख शोधायला लागलाय. मनाला घेऊन, बुद्धीला घेऊन, चित्ताला घेऊन, अहंकाराला घेऊन, प्राणाला घेऊन, इंद्रियाला घेऊन हे बाहेर शोधायला लागला. ह्याच्यात सुख आहे का, त्याच्यात सुख आहे, इथं पाहू का, तिथं पाहू का, हा चांगला स्तुती करतोय का, तो चांगला आहे का, हा तिथं शोधायला लागला. आज जो चांगला बोलतोय तो उद्या शिव्या द्यायला लागला. म्हणजे काल बरा होता, आज बिघडला. तो आधी चांगला होता, आता खोटा आहे. तो आधी बी तसाच होता ना, आता बी तसाच आहे. तुझं गडबड झाली सगळी. कुणी आपल्याला चांगलं म्हणणे आपण चांगला आहे का, चांगलं न म्हणता सुद्धा मी चांगला आहे. मी चांगलाच आहे ना. माझ्या चांगलेपणाला कधीच बाधा नाही आलेली. मी चांगलाच आहे, मी व्यापकच आहे, मी शुद्धच आहे, मी पवित्रच आहे. एकम नित्यम विमलमचलम माझं स्वरूप आहे. सर्वाधी साक्षीभूतम हे स्वरूप आहे माझं. आतले आत खटके मिटत गे. मन बुद्धी अहंकार चित्तानी अहम का नाहम नाहम. हे आद्य शंकराचार्यांचं आहे. मन बुद्धी अहंकार चित्तानी, आणि आम्ही नाहम. नाहमच व्हायला पाहिजे. अहम आहे तर नाहम व्हायला पाहिजे. बस बदल तिथेच करायचंय. ते पडलेले तिथेच आहे. दगड धोंडी आहेत ते जड आहे, ते तिथेच पडलंय. ते तुमच्या लाईटने प्रकाशित झालंय. तुमच्या प्रकाशात चमकताय, आणि तुम्हाला वाटतं त्याच्या प्रकाशात मी चमकतो का? काय कोण कोणाच्या प्रकाशात चमकतोय? आम्ही सूर्याच्या प्रकाशात चमकतोय का सूर्य आमच्या प्रकाशात चमकतोय? सूर्य आमच्या लक्षात. कोण कोणाच्या प्रकाशात चमकतोय? काठीला म्हाताऱ्याला काठीचा आधार. हा कोणाला कोणाचा आधार. हे सूर्यप्रकाशात चमकलं की नाही? हे सूर्याला कळालं का तुम्हाला कळालं? आम्हाला मला आज सूर्याला नाही कळत.
याला बी तुम्ही पाहिलं आणि प्रकाशाला बी तुम्ही पाहिलं आणि सूर्याला बी तुम्ही पाहिलं आणि पाहून यांना काही कळत नाही हे तुम्ही जाणलं आणि तिघांना बी तुम्ही जाणलं. सूर्य कुठे म्हणतोय हे माझ्यामुळे झालं ते, याचं प्रकाशन मी करतोय, कुठे सूर्य म्हणतोय नाही कळत. सूर्य कोणाकोणानं पाहे पण एवढी वस्तू दाविली आहे अमृतानुभव. आकाश व्यापितात आहे, एवढी वस्तू व्यापली आहे. आकाश सर्वांना व्यापतंय. तुम्हाला व्यापलं का आकाशाने? आकाश तुम्हाला व्यापतंय का तुम्ही आकाशाला व्यापताय? आत्ता पहा आकाशात आम्ही व्याप आकाश सर्वांना व्यापतंय पण आकाशाला व्यापणारे तुम्ही आहात. हा. सूर्य सगळ्यांना दाखवतोय पण सूर्याला पाहणारे तुम्ही आहात. सूर्याला कोण पाहत नाही पण तुम्ही पाहता. तुम्ही व्यापून पाहता आणि व्यापून शिल्लक राहता. आत्ता इथे केव्हा लक्ष द्या. सूर्य तुमच्या प्रकाशावर आहे का तुम्ही सूर्याच्या प्रकाशावर आहे? आमच्या प्रकाश तो पर सूर्याला तुम्ही दिसता का तुम्हाला सूर्य दिसतो? आम्हाला सूर्य तुम्हाला कळतो का सूर्याला तुम्ही कळता? हे काय ग्रंथ वाचायची गरज नाही. हे सरळ सरळ खुल्लम खुल्ला आहे. हे उघडा नाही, तो असा प्रगट आहे. आमच्या डोळ्यावर पडळ आले त्याला काय करावं? उघडे परब्रह्म. हा उघडे परब्रह्म. जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे पाहण्याची दृष्टी येईन आम्हाला. सूर्य अंधाराला पाहतो का? नाही आणि तुम्ही पाहतो. अंधारात वस्तू दिसायच्या बंद होत आहेत का तुम्हाला दिसायचं बंद होतं? रोजचं बघा, रोजचा अनुभव. अंधारात तुम्हाला दिसायचं बंद होतंय का वस्तू दिसायचे बंद होत आहे? वस्तू बोरड काय केली? दिसायचं बंद झालं, दिसायचं बंद झालं. दिसायचं तुला नाही बंद झालं, वस्तू दिसायच्या बंद झाल्या. अंधाराला पाहणारे कोण आहोत? आम्ही. आणि सूर्य पाहतो का अंधाराला? नाही. तुम्ही अंधाराला बी पाहता सूर्याला बी पाहता. अंधाराची सिद्धी बी तुम्हीच केली आणि सूर्याची सूर्यप्रकाशाची सिद्धी तुम्हीच केली आणि तुमची बी सिद्धी तुम्हीच केली. लक्ष द्या. तुम्हाला कोणी पाहिलं? तुम्हीच. सूर्याला कोणी पाहिलं? तुम्हीच. आणि अंधाराला कोणी पाहिलं? तुम्हीच. सर्वांना पाहून शिल्लक राहणारे तुम्ही आहात. आनंद रूप हा शिवोहम शिवोहम. केव्हा बी अनुभव घ्या. उघडा अनुभव आहे, उघडे परब्रह्म आहे, उघड सगळं आहे. दृष्टीत फक्त बदल झाला. मोकळा आहे. हा भरून उरला चराचर. बस. पण चराचरातल्यालाच कशाला तर धरून म्हणतो हे एवढं माझं आहे आणि बाकीचं माझं नाही. कसा भाव तयार झालाय आमचा. भावाने बिघडलोय आम्ही. भावाने छोटे झालो का खरंच छोटे आहोत आम्ही? भावा देव इथे नाही तिथे आहे. हा भावाचा परिणाम आहे का वस्तूचा परिणाम आहे? भावाचा. तुमचा भाव झाला की हे देव आहे आणि तुमचा भाव नाही झाला की हे पुस्तक आहे. वैकुंठ कैलासी तीर्थक्षेत्री देव. आता यावेळी ठावरी टाकून तुमचा भाव झाला माईक देव आहे तर देव आहे आणि तुमचा भाव झाला माईक आहे संपला. देव गेला. तुमचा जिथं जिथं देव भाव उत्पन्न होईल तिथं तिथं देव प्रगट आहे. देव प्रगटच आहे. भाव कमी पडतो. भाविवीन देव भाव बळे आकळे ब्रह्मरूप भावी आपण. तुमचा भाव तयार होणं महत्वाचं. देवाचा भाव तयार झाला की देवच आहे. राम म्हणला की रामच आहे. रामाचा भाव तयार होईना. हो दुसरा गंगाधरचा आहे, लक्ष्मणचा आहे, पांडुरंगाचा आहे. दुसऱ्या नावाचा भाव आहे पण त्याचा भाव तयार होईना. त्याच्या लक्षात काही न लगे एक भावाची एक भावाचे कारण. तू का म्हणे आन विठोबा. एक भाव कारण आहे. भाव तयार होतो. आणि भाव कुठून मिळतो? किलोवर आहे का बाबा? गोणीवर आहे. घेल तसा. तुमचं तुम्हालाच तयार करायचं ना. श्री गुरूंच्या चरणाशी राहून त्यांची सेवा करून कृपा संपादन करून भाव तुमचा तुम्हालाच तयार करायचा. आकारण तुमचंच आहे. हे पहा काही गोष्टी श्रीगुरूंच्या आहेत पण श्रीगुरूंना पण मर्यादा आहेत. पुन्हा सांगतो तुम्हाला लक्षात घ्या. हो निवृत्तीने तत्वता सांगितले. काय सांगितलं तत्वता? न विसंभावे. पूर्ण प्रमाण बोला जर मला आता पूर्ण शब्द येत नाही. निवृत्तीने सांगितलेले तत्वता न विसंभावे पांडुरंग का विठोबा. हा ते दुसरं आजी संसार सुपळ झाला गे माई हे खेळले पाय विठोबाचे. तो मज व्हावा वेळोवेळा व्हावा पांडुरंग देवीवरून बाप रुक्मा देवीवरून न विसंभे सर्वथा. निवृत्तीने तत्वतः सांगितले. असं वर्म लक्षात यायला पाहिजे. कशाला सगळं विसंबून राहतो? तुला कशाला दिले सामुग्री? हा विसंबायला दिले. कोणाच्या तरी डोक्यावर पाहिजे त्यांनी असं नाही केलं, गुरुने असं नाही केलं.
दृष्टांत देतो नाही कळेल. माता माऊली समोर लहान बाळ असतं आपलं 6 महिन्याचं 4 महिन्याचं 5 महिन्याचं, त्याला दूध पाजायचंय. हं. तुमचं काम कुठपर्यंत राहतं? अरे त्याच्या मुखामध्ये स्तन देईपर्यंत ना. ओढायचं काम कोणी करायचं? त्याने आणि ते म्हणलं मग आहे, मग आता आहे ते करावं, आता काय करेल? अरे तिचा जीव गेला तरी जमणार नाही तिला, ते त्याचंच काम आहे. तिथून पुढे त्याचं काम सुरू होतं. कसं काय जमतं जन्माला आल्याबरोबर? शिकला कुठे? आता जन्मताच आहे ना बाबा. शिकला असेल ना, आपली भूक ओढते ना. अगोदर शिकला असेल ना. मग काय ओढते? दूध पित झालंय प्रत्येक योजनेमध्ये. आधीच्या जन्मांचे संस्कार. दृष्टांत लक्षात आला का? आजच्या जन्माची श्री गुरूंची मर्यादा आहे. श्री गुरु कुठपर्यंत नेतील? मर्यादा. मर्यादा घोड्याला पाण्यापर्यंत नेता येईल. प्यायचं कोणी? गोडे. हा, मर्यादा आहे. तुम्हाला सगळं करून देतील श्री गुरु. रीत सांगतील, विनियोग सांगतील, बसवतील, करतील. पण वास्तवात ओढायचं काम कोणाचं आहे? लक्षात घ्या बरोबर. नविसंबे तत्वतः, निवृत्तीने सांगितलेले तत्वतः बाप रुक्मादेवीवरू नविसंबे. लक्षात घ्यायचं. कुठपर्यंत आहे? प्रत्येकाच्या भूमिका ठरलेल्या आहेत. आईची भूमिका ठरलेली आहे, मुलाची भूमिका ठरलेली आहे, शिष्याची भूमिका ठरलेली आहे, श्रीगुरूंची भूमिका. संपलं? बरं, काय हरकत नाही. एवढा एक श्लोक आहे. मला वाटतं 2-3 घेईल. तुम्ही असे हात खेळली की गाडी थांबते. मन बुद्धी अहंकार चित्तानिनाहम न च श्रोत्रे न च घ्राणनेत्रे न च भूमीन. 4 इंद्रिय राहिली त्यांचे बाप आणि त्यांचे जे आदिभूत आदिदेव तेवढं करू आणि मग पटापट जाऊ पुढे. डोळ्याचं झालं बरोबर आहे. कानाचं, कान कुठून आहे? कान कोणाकडून आलाय? एकत्रित झालं ना आता. आकाश. एकत्रित पंचमहाभूतांच्या सत्वराजाचा परिणाम बरोबर आहे. तो झाला आता एकत्रित पंच. मग कानाची देवता कोणती? तुम्ही सांगा ना. डोळ्याची देवता सूर्य आहे. कानात कसा सूर्य लागेल? पाहण्याचं काम करण्यासाठी सूर्य लागतो. ऐकण्यासाठी कोणती देवता? दिशा. दिशा. दिशा ही देवता आहे कानाची. कानाचं कार्य काय? ऐकणे. ऐकणं. पण कान असून पण काही लोकांना ऐकायला येत नाही. त्या दिवशी सांगितलं ना धर्म धर्म. बाहेरला कान नसतो का? असा असतो ना, तरी पण ऐकायला येत नाही. धर्मधर्मी. कान आतमध्ये आहे. हे कानाचं घर आहे. हे कान राहण्याचं घर आहे. हा कान नाही. हा डोळा, हे डोळा राहण्याचं घर आहे. त्याच्या आत डोळा आहे. हा, तो त्याच्या आतमध्ये कान आहे. कान दुखल्यानंतर डॉक्टर ह्याला काय औषध देत नाही, त्याच्या आतमध्ये सोडतो त्या कानाला. सूक्ष्म देहाचे भाग आहेत. ते सूक्ष्मता आहे. धर्म आणि धर्म. कानाचं कार्य, कानाची देवता आणि कान त्रिपुटी. यातलं तुम्ही कोण नाही ना? देवता बी नाही, कान बी नाही आणि कानाचं ऐकणं सुद्धा तुम्ही नाही आणि त्याचा शब्द सुद्धा विषय तो सुद्धा तुम्ही नाही. बरोबर? चला एक दुसरं ज्ञानेंद्रिय जिव्हा. जिव्हेची देवता वरून. आम्हाला थोडं बोलू द्या. तुमचे आभार आहे, तुमचं सहकार्य आहे आम्हाला. आमच्या मुलांना थोडं हे सांगताय. कानाची जिभेची देवता. तुझ्या जिभेची देवता सांग. बाकीच्या जीवांची देवता नको आम्हाला. जिभेमध्ये सतत पाणी राहतं की नाही? आपल्या लाळेच्या रूपाने स्त्रवतं की नाही? म्हणजे वरुण देवता आहे तिथे. सतत वर्षा वाचतो तिथे. वरुण देवता आहे तिथे. आणि कार्य काय जिभेचं? चव घेणे. संपलं काम. चव तुम्ही आहात का? जीभ तुम्ही आहात का? देवता तुम्ही आहात? तुम्ही काहीच नाही. तुम्ही त्याला जाणणारे, जाणते आहात. ते जड आहे सगळं. अजून कोण काय राहिलं? नाक. हा, नाक. नाकाचं कार्य काय? वास घेणं. हा, बरोबर. नाक नसतं तर आपल्याला सुगंध आणि दुर्गंध कळाला असता का? या इंद्रियाने सगळे भेद केलेत बर का. कान नसताना तर शिवी आणि ओवी कळाली नसती आम्हाला. डोळा नसताना सुंदर आणि कुरूप कळालं नसतं. नाक नसताना दुर्गंध सुगंध कळाला नसता. आणि जीभ नसती ना काही बी टाकला असतं तर कचऱ्यासारखा आतमध्ये गेला असं पटापट. यांनी भेद केले बाबा. हे भेदात्मक आहे. इंद्रियांनी काम केलं ते भेदात्मक काम केलं ते. सुगंध दुर्गंध नाकामुळे आम्हाला कळाला. नाकाची देवता एवढी सांगा. पुढे जाऊ. अश्विनी कुमार. हे पा चुकू दे, चुकलं तर पण कधीतरी ते पक्क होऊन जाईल. कधीतरी ते पक्क होऊन जाईल. नाकाची देवता शोधताना आपलं नाक समोर आलं पाहिजे. म्हणजे क्लिअर कट लक्षात राहतं. त्याचं कार्यही लक्षात राहतं. बरोबर.
मग तुम्ही अश्विनी कुमार नाही, नाक नाही आणि त्याचं कार्य सुद्धा नाही. एक 5वं राहिलं कोणतं? नेत्र नेत्र झालं. नच श्रोत्र जीव नेत्र झालं बाबा, डोळ्याचं झालं ना. त्वचा. त्वचा, हा त्वचा झाली, बरोबर. त्वचेची देवता आता सांगत आई, तुम्ही सांगितले वायू. हा त्वचेची देवता वायू आहे, बरोबर ना. हा वायू देवता. आणि कार्य काय तिचं? स्पर्श. काय? थंड कळतं, गरम कळतं. आता आपल्याला गरम होतं ते कशामुळे कळतंय? त्वचेमुळे. आणि थंड, आता हवा सुटली थंड, कशामुळे कळते? त्वचेमुळे. कोमल, कठीण, नाही का, मऊ, कठीण, शीत, उष्ण, हे त्वचेने आपल्याला 6 प्रकारांनी ज्ञान, प्रत्येक इंद्रिय 6 प्रकारांनी ज्ञान करून देतात. साहित्यांचे 30, 24-25 त्याचे भाग होतात. परवा विषय आला अशा पद्धतीने. मग एका श्लोकाचा मग तिथं तसा पुढे आला. मन, बुद्धी, अहंकार, चित्त, मी नाही, नाहम. हा, नच श्रोत्रे जिवे, नच ग्राहन नेत्रे, नच म्हणजे नाही, नच योम भूमीन तेजो न वायू. मी कोण आहे? चिदानंद रूपहा शिवोहम शिवोहम. उद्या पुढच्या श्लोकाकडे पाहू. मला वाटतं उद्या शेवटचं सेशन आहे का? नुसतं धावत धावत जाऊ आपण, नुसतं धावत पळत पळत जाऊ आपण. नाही, मुख्य मुद्दा झालेला आहे. फक्त आता त्याला वेगळं करायचंय. त्रिपुटी फक्त बाद करायचे. आदिभूत, आदि यज्ञ आणि आदि दैवत हे समजून घ्यायचं. जड चेतनाचा फरक लक्षात घ्यायचा आणि त्याच्यात मी कोण आहे आणि हे कोण आहे याचा माझा संबंध काय, हे मी नाही, मी आहे, हे मी नाही आणि याला काय कळत नाही, मी कळणार आहे. या भूमिका पाहत पाहत आपल्या अनुभवाच्या कसोटीवर येत येत अहम निर्विकल्प निराकार रूपो ही भूमिका उद्या आपण सिद्ध करू. जी चिदानंद रूप हा शिवोहम शिवोहम तीच अहम निर्विकल्प निराकार रूपो. म्हणजे उपक्रम आणि उपसंहार दोन्ही साधले जातील आपल्याला. चला, झालेली सेवा पंढरीश परमात्मा पांडुरंगाच्या चरणी, सद्गुरुनाथांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देऊ. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सद्गुरुनाथ सच्चिदानंद रामदास भगवान की जय. सद्गुरुनाथ सच्चिदानंद पांडुरंग भगवान की जय. अवधूत